लेखनाची आवड ही आईमुळे निर्माण झाली आणि त्यात कॉलेजतर्फे पुणे बुक फेस्टिवल मध्ये आले होते आणि आल्यानंतर पहिल्या स्टॉलवर जेव्हा गेले तेव्हा त्यांनी एक कुपन दिलं की इथे तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट लिहू शकता. पुणे बुक फेस्टिवल मधल्या त्या स्टॉलमुळे माझ्यातल्या लेखकाला एक संधी मिळाली आणि मी जी गोष्ट लिहिली आहे ती एका मुलीची आहे जी व्यक्त होत नाही आणि ती हुशार असते पण तिला मन मोकळं करायला कोणी नसतं आणि मग तिच्या आयुष्यात एक लहान मुलगा येतो ज्याच्या वागण्यातनं त्याच्या बोलण्यातनं तिला खूप काही समजतं आणि तिचं आयुष्य बदलून जातं. प्रत्येक भावना ही बोलून व्यक्त करता येत नाही, काही वेळा आपण लिखाणातनं ती जी भावना असते ती व्यक्त करू शकतो. धन्यवाद पुणे बुक फेस्टिवलला की त्यांच्यामुळे मला ती संधी मिळाली. थँक्यू. लर्निंग इज डॉट फन हे या 5 मुलांनी मिळून काढलेला एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि त्याबरोबर inspired.ai म्हणून पब्लिशिंग प्लॅटफॉर्म काढलाय. तर ह्या पुणे बुक फेस्टिवल मध्ये आलेल्या मुलांकडनं स्टोरी आयडियाज घेऊन त्यांनी 7 दिवसामध्ये हे पुस्तक प्रकाशित केलंय. एव्हरीथिंग रेडी. स्टोरी आयडियावरनं पुस्तक, त्याच्यामधनं इलस्ट्रेशन्स आणि प्रॉपर सगळं फॉर्मॅटिंग आणि एव्हरीथिंग. नॉट ओनली द पिक्चर्स, द कॉन्टेंट इज ऑल्सो व्हेरी इम्प्रेसिव्ह. सो दिस इज द फ्युचर ऑफ रायटिंग नाव. आणि हे मुलांनी ऍब्सोल्युटली ही सगळी मुलं की जी या एक्झिबिशन मध्ये येऊन त्यांनी स्टोरीज लिहिली आहेत आणि हे 5 फाउंडर्स. सो इट इज एव्हरीथिंग इज बाय किड्स फॉर किड्स. So this is a wonderful platform which we would encourage. They want to make 10,000 kids authors in the next 1 year. So it's phenomenal. You must visit their website, which is learningisdotfun.